शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रकारानंतर जिल्हाधिकारी हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत आणि त्याच्यावर पहिला आक्षेप जे आहे ते खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत ओमराजे आहेत। दादा, एकतर कार्यक्रम रद्द करावा अशी आपली मागणी आहे आणि कलेक्टरांचा हा प्रकार, काय भावना आहेत? एक लक्षात घ्या की धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पुराचं संकट आहे, एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी अमित शहांना भेटलेलं बघतोय की ती ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून त्याला मदत करा अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केलेली मी बघितली। आणि या पुराचं जे संकट आहे ते इतकं महाभयंकर आहे की शेतकऱ्याचं जे पीक अगदी 8-10 दिवसात त्याच्या पदरात पडणार होतं ते वाहून गेले, जमीन वाहून गेली, विहिरी गाळानं भरल्यात, स्वतःमध्ये राहणाऱ्या घरात अक्षरशः संसारोपयोगी सामानाचा चिखल झाला आहे। शेतकरी अडचणीत आहे की आता ही जमीन पिकवण्यासाठी पीक पिकवण्यासाठी जे कर्ज बँकेकडनं घेतलं होतं ते भरू कसं? त्याची लेकरं शाळेसाठी आहेत, त्या शाळेचा खर्च मी भागवू कसा? खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, घालायला कपडे नाहीत, कारण त्या सगळ्याचा चिखल झाला आहे, मी जगू कसं? मला वाटतं इतक्या विवंचनेत असताना आपल्या जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यानं स्वतःचं जीवन संपवलं, आवड शिरपुराच्या कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यानं जीवन संपवलं, बार्शी तालुक्यामध्ये दहिटणा कारिनारीच्या शेतकऱ्यानं जीवन संपवलं। मला सांगा, स्वतःची लेकरं बाळं, स्वतःची वृद्ध आई वडील पाठीमागं ठेवून, स्वतःची बायको पाठीमागं ठेवून कुठल्या शेतकऱ्याला गळ्याभोवती गळपास घेऊन आत्महत्या करावी वाटत असेल? तो आज इतका नैराश्यात आहे, इतक्या प्रचंड आर्थिक तणावात आहे। अशा शेतकऱ्याला अशा परिस्थितीमध्ये आपण संवेदनशीलपणानं त्याच्यामध्ये सरकारी मदतीचे सोपस्कार पार पाडून त्याच्या हातात ती सरकारी मदत कशी पडेल हे बघणं, अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, हे आमची जबाबदारी आहे। आणि ती जबाबदारी सोडून जर आपण अशा पद्धतीनं असंवेदनशीलपणानं जर महोत्सव साजरे करत असू, उत्सव साजरे करत असू, तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची आणि निषेधार्ह गोष्ट असू शकत नाही। त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि मला अशा पद्धतीनं वर्तन करणाऱ्या व्यक्तीला इतकंच विचारायचं आहे की आपल्या कुटुंबातला जर कोण सदस्य गेला असता तर आपण त्या महोत्सवात गेलो असतो का? आपण हा उत्सव साजरा केला असता का? माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की ते टाळायला पाहिजे आणि ते टाळणं हेच आपल्या संवेदनशीलपणाचं लक्षण आहे। महोत्सवावर पण एक मोठा प्रश्न होतो, राज्य सरकारनं त्याला महोत्सवाचा दर्जा देऊन काढलाय, त्यासाठी 8.5 कोटीचा निधी दिलाय। एकीकडे देऊळ कवायतचा कायदा मदत द्यायची म्हणली की मंदिर आडवा घालतो, अशा वेळी पूरग्रस्ताची परिस्थिती काय, एकूण त्या कार्यक्रमावर मागणी असणार? मला वाटते देऊळ कवायतीच्या कायद्याचा आडसर असल्यामुळं आपण जर पूरग्रस्तांना मदत करू शकत नसू तर मग मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट गोष्टच कुठली असू शकत नाही। तुळजाभवानीच्या चरणी जे भाविकांनी दान अर्पण केलं आहे ते चांगल्या भावनेतनं अर्पण केलं आहे, श्रद्धेपोटी अर्पण केलं आहे। आई तुळजाभवानीच्या चरणी आलेलं दान जर अशा पोटात आग पडलेल्या माणसासाठी वापरता येत नसेल तर ह्याच्यापेक्षा निषेधार्ह गोष्ट कुठली असू शकत नाही। मग ते दान जर ह्या महापुरातील लोकांना वापरता येत नसेल तर मग या सांस्कृतिक कार्यक्रमाला कुठल्या नियमात वापरता येते? ते दुर्दैवी आहे। तेच म्हणतो, आता मला तर तो महाभयंकर प्रकार कळतोय की हा सांस्कृतिक महोत्सव करण्यासाठी जर त्या ठिकाणी देणग्या गोळा करायचा प्रकार झाला असेल तर मला वाटते मग ह्याच्यापेक्षा निषेधार्ह गोष्टच असू शकत नाही। तुम्हाला देणग्याच गोळा करायची आहे, मदतच गोळा करायची तर त्या पूरग्रस्तासाठी करा, त्यांना निश्चितपणे ह्याची चौकशी तर झालीच पाहिजे। आणि ही जी मदत गोळा केली आहे ती गोळाच करायची असेल तर पूरग्रस्तासाठी करा, ह्या अशा उन्हाळ उद्योगासाठी करू नका। ते आज परिस्थितीला अनुरूप नाही आहे, ते अतिशय विदारक दिसतंय। घरात मयत असताना आपण उत्सव साजरा करत नसतो, ही संस्कृती आहे, ही मानवता आहे, ती पाळली पाहिजे। कुठल्या स्वरूपाची कारवाई या दोन्ही जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी? निश्चितपणे जी घालेली घटना आहे ते निषेधार्ह आहे, चुकीची आहे आणि या चुकीच्या गोष्टीला शिक्षा ही असलीच पाहिजे। मी सकाळपासून भारतीय जनता पार्टीच्या पण अनेक नेत्यांचं ऐकलं आहे, आता बघूयात, चूक असेल तर तिथं शिक्षा असलीच पाहिजे, कारण त्याच्यातनं सामान्य लोकांमध्ये संदेश जाणं गरजेचं आहे, कारण जो गेलाय संदेश तो वाईट आहे। ऐकून बघितलं तर याच्या प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे आणि जो सांस्कृतिक कार्यक्रमाला जर देणग्या दिल्या असतील त्या देणग्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज लोकमत, धाराशिव।